कालच मी आणि इतर नवनिर्वाचित सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, समाजातील इतर मान्यवर, वडीलमित्रांनो, मी आज गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्याविषयी सांगण्यासाठी उभा आहे. केवळ गुरुनाथराव कुरुडे साहेबांनी निराळी समाजासाठीच कार्य केलं असं मी मानित नाही, तर त्यांनी या आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बहुजन समाजासाठी कार्य केलेलं आहे. असा एकही व्यक्ती बहुजन समाजातला सापडत नाही की गुरुनाथरावजींना माझ्यासाठी केलं नाही असं कोणी म्हणणार. आणि बहुजन समाजातला माणूस आदरानं म्हणतो की मला जे बळ मिळालेलं आहे, कार्य करण्याची शक्ती मिळालेली आहे, ती शक्ती म्हणजे गुरुनाथराव कुरुडे साहेबच आहे. आणि शक्तीचा जर उगम कोण्या ठिकाणाहून झालेला असेल तर कुरुडे साहेबांच्या या ठिकाणापासून झालेला आहे. जी प्रेरणा मिळाली तरी बहुजन समाजाने सुद्धा त्यांच्यावर गुण गौरव केलेला आहे. आज शिवाजी एज्युकेशन संस्थेमध्ये केवळ निराळी हा समाजापुरता मर्यादित कर्मचारी नाही, तर अख्खा बहुजन समाजामधला कर्मचारी वर्ग या शिवाजी संस्थेमध्ये आहे. आणि या शिवाजी संस्थेमध्ये बहुजन कर्मचाऱ्याला साथ देण्याचं कार्य या कुरुडे साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून त्यांना मी मानाचा मुद्रा करतो. त्यांनी सांगितलं की बहुजन हा शिकला पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये, वाडी तांड्यामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये जा, त्या ठिकाणी गुरुनाथराव कुरुडे साहेबांचं आदरानं नाव घेतलं जातं. केवळ ती छाया, ती वृत्ती केवळ बहुजन समाजासाठी झालेली आहे. आणि म्हणून निराळी समाज जेवढा आदरानं पाहतो तेवढा बहुजन समाज सुद्धा गुरुनाथराव कुरुडे साहेबांकडे आदरानं पाहतो. आणि म्हणूनच त्यांनी बहुजन प्रताप नावाचं साप्ताहिक काढलेला. मी तर आवर्जून उल्लेख करतो की बहुजन प्रताप वाचल्याशिवाय मला आठवडा जात नाही की नेमकं काय या साप्ताहिकामध्ये काय बातमी आहे, बहुजनासाठीची काय बातमी आहे. आणि म्हणून हा बहुजन प्रताप जो साप्ताहिक त्यांनी चालवलेला आहे त्याला बळकटी देण्याचे कार्य का आपल्या अंगावर घेऊन आपण ते बहुजन प्रताप वाचलं पाहिजे. मित्र, कालच मी बातमी वाचली. 2 जुळे भाऊ मुख्य नगरीचे बनले नगरसेवक आणि आज आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. ही बातमी आज महाराष्ट्रात सकाळ या पेपर मधून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे. म्हणजे निराळी समाज हा आता संकुचित किंवा छोटा राहिलेला नाही, तर मानाची पद आपल्या समाजाने घुसवावी अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करून मी माझं छोटस भाषण संपवतो. जय हिंद. हे शब्दात मानणं कठीण आहे. त्यांचं कार्य असं आहे, फार महान आहे. इयत्ता 7वीमध्ये असताना सुद्धा त्यांनी या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यामध्ये भाग घेतलेला आहे. हैदराबाद मुक्ती लढ्यात त्यांचा सहभाग ते तेव्हा 7वीला होते, तेव्हा देखील सक्रिय भाग घेतला. माननीय केशवरावजी मोडके साहेबांसोबत ते नेहमी या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये आणि शासनाच्या जे समाजासाठी विकसित प्रश्न मांडण्यासाठी त्या भागामध्ये, कंधार तालुक्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. एक मुद्दा असा आहे की मण्याळ धरण चुकीच्या ठिकाणी होतो तेव्हा 1962ला त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं तेव्हा की लिंगोटी धरणाचे काम, त्या लिंगोटी धरण अगोदर झालं पाहिजे तर कंधारच्या भागाला पाणी मिळेल किंवा कंधार मधील सर्व जनतेला त्याचा विकास होईल किंवा त्याचं पाणी मिळून शेतीचा विकास होईल. परंतु शासनानं अगोदर मण्याळ धरण केलेलं आहे आणि नंतर लिंगोटी धरण आज होत आहे. यानंतर मी आपल्याकडे पाचन करतोय. आपले समाज मित्र भाई रवींद्र आंबेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.
सत्कार गोष्टी माजी आमदार आणि आमचे नेते भाई गुरुनाथरावजी कोरडे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, गुरुनाथरावांच्या सोबत मी 1967 पासून आहे. मी 7व्या वर्गात होतो तेव्हापासून त्यांच्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून ते मला समजतात, मी तसं वागतो. तेव्हा गुरुनाथरावांच्या बद्दल बोलण्यासाठी मला एक आठवडा दिला तरी कमी होईल, परंतु इथं 2 मिनिटात मी माझे विचार मांडतो. आज या ठिकाणी तुम्ही गुरुनाथरावांच्या कार्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या ऋणातच राहण्यासाठी हा सोहळा आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी नांदेड जिल्हा निराळी समाज संघटनेचं हार्दिक स्वागत करतो. वयाच्या 71व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना निष्ठेची वाट आणि परिश्रमाचं तेल टाकून त्यामध्ये जीवन जगत असलेले गुरुनाथरावजी कोरडे तमाम समाजासाठी एक आदर्शाचा नंदादीपाप्रमाणे आहे. या आदर्शाच्या नंदादीपाच्या निघणाऱ्या प्रकाशातून सर्व समाज नाहून निघत आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्याने एखादं बक्षीस मिळवावं आणि तमाम गावाने त्याचं कौतुक करावं की हा पैलवान माझ्या गावचा, एखाद्या गल्लीतल्याने कौतुक करावं की हा पैलवान माझ्या गल्लीतला, परंतु एखाद्याने कौतुक करावं की हा पैलवान माझ्या घरचा. तसे गुरुनाथरावजी आज तुमच्या घरचे आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला कौटुंबिक जिव्हाळ्याचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. तमाम समाजासाठी काम करणारे या ठिकाणी मोहनरावजी बोलले. भारतामध्ये आणीबाणीच्या निषेधाचा पहिला ठराव कंधारमध्ये झाला. आणीबाणीच्या निषेधाचा पहिला ठराव भारतामध्ये कंधारमध्ये झाला. त्यावेळी गुरुनाथरावजी कोरडे पंचायत समितीचे सभापती होते. किती अभिमानाची गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून गुरुनाथरावजी कोरडे साहेबांना त्यावेळी आणीबाणीच्या विरोधामध्ये जेलमध्ये जावं लागलं. हे निश्चित आपल्या समाजाला भूषणाची गोष्ट आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी माझ्या समाजाचा एक सैनिक या ठिकाणी पुढे होतो आणि अभिमानाने या आक्रमणाचा विरोध करतो. ही सर्व समाजाला भूषणाची गोष्ट आहे. त्याप्रमाणे निराळी समाजाला सुद्धा आहे. मित्र हो, गुरुनाथरावांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत. मोहनरावजी म्हणाले की आम्हाला भीती वाटत होती, परंतु अत्यंत संयमी आणि अत्यंत शांत स्वभावाचे गुरुनाथरावांचा राग कळवा आणि 1000 रुपये मिळवा म्हटलं तरी कोणी जिंकणार नाही. राग येणारच नाही. गुरुनाथरावांना राग येणारच नाही. चंदनाप्रमाणे ते झिजले, सर्व समाजासाठी झिजले. अहो, तुम्हाला मी या ठिकाणी गोष्ट सांगतो, हे माझं वाक्य या मेळाव्याचे विरोधी होईल, परंतु गुरुनाथरावांच्या आयुष्याची आणि जीवनाची जडणघडण याच्यातूनच झालेली आहे. जातीविहीन आणि वर्गविहीन समाज रचनेचे ते पुरस्कर्ते आहेत. या देशामध्ये जातीविरहित आणि वर्गविरहित समाज रचना प्रस्थापित झाली पाहिजे या विचाराने भारावलेले लाल तत्वज्ञानाचे ते आहेत, श्रीरामजी आहेत. तरी परंतु एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीच्या नावामुळे समाजाला फायदा होतो. गुरुनाथरावजी कुठले हो? निराळी समाजाचे. आज आमचे कापसे साहेब आहेत, समाजभूषण. कापसे साहेब कुठले हो? आमच्या रंगाचे. मी सुद्धा निराळी जरी नसतो तरी तुमच्या पारिकाने म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या समाजाचा मित्रच आहे. तुम्ही आधी जवळपास एक असल्यासारखं. दोघांच्या व्यथा येत आहेत, दोघांच्या अडचणी येत आहेत, दोघांच्या समस्या आपल्या येत आहेत. आपण अत्यंत आहोत. तेव्हा गुरुनाथरावांच्या सारखी ही अशा प्रकारची निस्वार्थी, स्वच्छ आणि नंदादीपासारखी जळणारी माणसं ही समाज मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत पवित्रपणे जळणाऱ्या समईसारखे ही पावित्रमय माणसं, या माणसाचं पावित्र्य समाजासाठी निश्चित अभिमानास्पद असतं. तेव्हा या पावित्र्याला वंदन करण्यासाठी आणि वयाच्या 71व्या वर्षात पदार्पण केलेल्या गुरुनाथरावांना जीवन जगण्यासाठी सामर्थ्य देणारी ही अंतरिम उर्मी तुम्ही या कार्यक्रमातून दिली, त्याबद्दल सर्व निराळी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांचं, आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. गुरुनाथरावजी कोरडे साहेब आमदार होते, पंचायत समितीचे आदर्श सभापती होते, पंढरनाथरावजी कोरडे साहेब नगराध्यक्ष होते, व्यासपीठावर बसलेले निराळी समाजातील अनेक मान्यवर राजकीय पदावरती होते आणि आज सुद्धा काही जण नवनिर्वाचित आहेत, निवडून आलेले. सर्वांनी सर्व समाजासाठी कार्य करा, त्यामध्ये निराळी समाजाला अर्थात आनंद होणार आहे. आपल्याही समाजाचं भान ठेवा. आपण आपलीही पुण्यातील समाजाची बांधिलकी आहे आणि समाजाला आदर्शाचा एक मार्ग तुम्ही मुक्त करून द्या, एवढी विनंती करून परत एकदा आपल्या सर्वांच्या चरणी मानाची बेक्रांती करून माझे विचार थांबवतो. त्यानंतर आमचे समाज कार्यकर्ते मुंडेबा कळसकर
त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार थोडक्यात मांडावे. तुम जियो हजारों साल, ये साल हो इसके दिन हो 50,000. मी गुजरातरावच्या या 71व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. आताच आपल्या सर्व मित्रांनी गुरुनाथरावच्या कार्याचा गुणगौरव आपल्यापुढे मांडलेला आहे आणि मी माझ्या 2 शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नागनाथरावजी चौडेकर आणि सत्कारमूर्ती माननीय श्री गुरुनाथरावजी कुर्डे तसेच श्रीधरराव टेकाळे यांचा मुलगा बालाजीरावजी टेकाळे, माननीय श्री ती केलेल्या कामाचं जी पावती आहे त्याचे आपण वर्णन आपण तुमच्यापुढे सादर करत आहोत. त्यांनी बहुजन समाजासाठी तसेच सर्व समाज जाती धर्माच्या लोकांसाठी आपल्या जीवनात ते ओतप्रोत असे काम त्यांनी केलेले आहे. आता मी त्याचबरोबर आपल्या समाजाबद्दल 2 शब्द बोलायचा प्रयत्न करतो की आपला समाज हा ओबीसी अंतर्गत येतो. ह्या ओबीसी अंतर्गत समाजावर नुकत्याच या 10 वर्षामध्ये व्हीपी सिंगने जाहीर केलेल्या मंडल आयोगानुसार काही सवलती जाहीर झालेल्या आहेत आणि ह्या सवलती पदरात पडण्याच्या अगोदरच त्याच्यावर फार मोठी कुऱ्हाड मारली गेलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये ह्या 4 स्टेटच्या इलेक्शन होण्याच्या अगोदर दोन्ही सभागृहामध्ये अशा प्रकारचे ठराव पास झाले की पुढची प्रमोशन सगळी ह्या मंडल आयोगामार्फत मिळणारी आपल्या ओबीसी समाजाला तसेच एससी एसटीच्या समाजाला जे प्रमोशन्स अपर प्रमोशन्स मिळत होते ती सर्व प्रमोशन्स बंद करण्यात आलेली आहे. आणि दोन्ही सभागृहामध्ये 2/3 मतांनी ते पास होऊन ऍक्ट तयार झाल्यामुळं त्याच्याबद्दल आपण आता काहीही करू शकत नाही आणि ते आपल्या हातात राहिलेले नाही. फक्त आता ओबीसी समाजाच्या अंतर्गत आपल्याला जे काही नवीन अपॉइंटमेंट्स आणि शैक्षणिक सुविधा जे उपलब्ध आहेत त्या फक्त आपल्याला प्राप्त करून घेता येतील. आपल्या समोर सर्व मोठमोठी आपल्या समाजाची मंडळी विराजमान आहेत. ही सर्व जर आपण व्यासपीठावर जर आपण मोजणी केली ही 8-9 लोक आहेत. हे 8 लोक या समाजाचा रथ ओढणार आहे आणि या समाजासाठी ज्या उपलब्ध असलेल्या सर्व काही सोयी सवलती आणि ज्ञान हे समाजापुढे कसं काही मिळवून घेता येतील ह्याच्यासाठी हे प्रयत्न करतील आणि मार्गदर्शन करतील अशा प्रकारे मी माझी इच्छा प्रकट करतो. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा माननीय श्री श्रीरामजी गरुडकर यांच्या हातामध्ये आहे. श्रीरामजी गरुडकर यांच्याकडे फार मोठी संस्था यांच्या हातामध्ये उपलब्ध आहे. 50 ते 60 लोकांचा टीपार जर चांगला करायचा असेल तर ते हत्यार श्रीरामजी गरुडकर माननीय श्री आपले गुरुनाथरावजी कुर्डे यांच्या हातामध्ये आहे. तसेच आपल्या समाजामध्ये काही प्रकाशात जरी नसतील तर मधून काम करणारे माननीय श्री आमचे मित्र मुखेडचे गरुडकर जे नागनाथरावजीचे चिरंजीव आहेत गिरीश चौडेकर हे फार मोठे कार्यकर्ते आहेत की त्यांनी एज्युकेशन क्षेत्रामध्ये त्यांनी मध्ये आपल्याला ओढून घेतलेलं आहे. आपल्या समाजाची मुलं आपल्या समाजाची व्यक्ती ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशी पुढे जाईल त्याच्यासाठी ते रात्री 12-12 वाजेपर्यंत गायडन्स करायला तयार असतात. वाटेल ती पुस्तकं वाटेल ते मटेरियल जे पाहिजे ते आणून देण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर युनिव्हर्सिटीत काय चाललंय, नागपूर युनिव्हर्सिटीत काय चाललेलं आहे, औरंगाबाद युनिव्हर्सिटीला काय चाललेलं आहे आणि बॉम्बेमध्ये काय चाललेलं आहे ही मंडळी कोणीकडे डायव्हर्ट करत आहेत एज्युकेशनल पार्ट ह्याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असते. तर त्यांचा सुद्धा सहभाग त्यांनी घ्यावा. आणि दुसरी गोष्ट मला एक विनंती करायची आपल्या निराळी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने तो 4थी शिकलेला असो 7वी शिकलेला असो की 10वी शिकलेला असो की जास्ती शिकलेला असतो ह्या व्यक्तींनी कास्ट सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट सर्वात अगोदर काढून घेण्याचा प्रयत्न करावा.
कारण याच्यासाठी जरी तुम्हाला त्रास होत असाल तर कोणत्याही त्रासासाठी तुम्हाला आमच्याकडे जर आलं तर आम्ही तुम्हाला मदत करू. माननीय अशोकरावजी चव्हाण हे महसूल मंत्री असल्यामुळे पूर्ण कलेक्टरेट स्टॉप त्यांच्या हातामध्ये आहे आणि आपली कोणती ह्या दोन आपल्याजवळ नसतील आणि आपण जर फॅसिलिटी आपल्याला मिळत असेल तर त्यावेळी ते ऐनवेळेवर आपण काही करू शकत नाही. तेवढ्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचं जातीचं सर्टिफिकेट तुरंत काढून घ्या. जिल्हा कलेक्टर ऑफिस मधून मिळतं, परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत. औरंगाबाद हायकोर्टामध्ये स्टे आलेला आहे. डीटी म्हणजे पुन्हा तपासणी करण्यासाठी जे प्रमाणपत्र आपण जिल्ह्याच्या लेवलला काढल्याच्या नंतर तपासणी करण्यासाठी औरंगाबादला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला ते प्रमाणपत्र मान्य केलं जातं, परंतु ते प्रमाणपत्र सध्या तिथं मान्य होत नाहीये. म्हणून कळसकर म्हणजे दोंडोबा कळसकर यांना विनंती करतो की त्यांनी सांगितले की सहकार्य करू, तर हा स्टे आलेला आहे ते उठवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी आणि मान्यवरांनी देखील या बाबतीत थोडंसं लक्ष घालून हे खास ते उठवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सर्व समाज बांधवांना जातीचं प्रमाणपत्र व्यवस्थित मिळेल. त्याच्यामध्ये 172 नंबर आणि दुसरा एक नंबर आलेला आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये खूळ होत आहे. यानंतर भाई माळवतकर यांना विनंती करण्यात येते की यानंतर गोविंदराव टेकाळे साहेबांच्या वतीनं चंद्रकांत आंबेडकर त्यांचे विचार आणि स्वतःचे विचार आपल्या पुढे मांडतात. अतिथी माननीय श्री गोविंदरावजी टेकाळे माजी नगराध्यक्ष देगलू यांचं मनोगत या व्यासपीठावर मांडणार आहे. आजच्या या सत्तर सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री नागनाथरावजी चौडेकर साहेब आणि प्रस्तुत कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे